नमस्कार अमरावती. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आलाय. भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांनी आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर काँग्रेसचे हर्षदीप देशमुख यांच्या विरुद्ध थेट लढत होणार असल्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. सलग तिसऱ्यांदा विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाल्याबद्दल प्रवीण पोटे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभारही मानले. अमरावतीतील मतदारांसह महायुतीतील सर्व घटक पक्षांचा पूर्ण पाठिंबा असल्याचा दावा करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी मंत्रिपदासह संघटनेत विविध जबाबदाऱ्या देऊन काम करण्याची संधी दिली. त्यामुळे पक्षाने दाखवलेल्या विश्वासाचं सोने करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही प्रवीण पोटे यांनी सांगितले. यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघापैकी सर्व जागांवर महायुतीचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केलाय. अमरावतीमध्येही प्रवीण पोटे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावाही त्यांनी केलाय. दरम्यान काँग्रेसने हर्षदीप देशमुख यांना उमेदवारी दिल्याने अमरावतीत थेट आणि प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे. प्रवीण पोटे विरुद्ध हर्षदीप देशमुख या सामन्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस आमनेसामने उभे ठाकले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतांवर अवलंबून असलेल्या या निवडणुकीत कोणाला यश मिळणार याचा फैसला लवकरच होणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमान आणि सर्वच पक्षाच्या 13 पक्षाची जी महायुती आहे, 13 पक्षाच्या महायुतीने जे उमेदवार माननीय श्री प्रवीण पोटे यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही सादर केलेला आहे. राज्यामध्ये 17 विधान परिषद निवडणुकीमध्ये 10 सीट व 11 सीटवर भारतीय जनता पक्ष, 4 सीटवर शिवसेना, 2 सीटवर राष्ट्रवादी निवडणूक लढते आहे. आणि जे उमेदवार महायुतीने दिलेले आहेत, सर्व 17 उमेदवार महायुतीचे निवडून येतील. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, रवींद्र चव्हाणजी या सर्वांचे आभार मानतो की यांनी प्रवीण पोटे यांना अमरावती विधान परिषद निवडणुकीचं तिकीट दिलं. आणि मला विश्वास आहे की अमरावतीमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासामध्ये एक प्रचंड बहुमत प्रवीण पोटे यांना मिळेल. आमचे 13ही पक्षाचे उमेदवार, 13ही पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत. ते सर्व मिळून प्रवीण पोटेच्या उमेदवारीला मदत करतील आणि हा मोठा विजय आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करणार आहोत. आणि एक अभूतपूर्व यश आम्हाला अमरावतीमध्ये मिळेल. भाजपा नेत्या नवनीत राणा असतील किंवा महायुतीचे रवी राणा जे आहेत, आज गैरहजर असल्याचं बोलत आहेत, कुठेतरी नाराज असतील दाखवले जातात. मी सकाळीच रवी राणांची चर्चा केली. नवनीत राणाजी, रवी राणाजी दोघेही नाही आहेत. मी स्वतः आज त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याकरता या ठिकाणी घेऊन येणार होतो, पण दोघेही नाही आहेत. त्यांनी मला सांगितलं की अमरावतीमध्ये आल्यावर ते माझ्याशी चर्चा करणार आहे आणि चर्चा करून या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे ही निवडणूक लढण्याकरता ते मदत करणार आहे. अपात्र लाडक्या बहिणीवरून विरोधक खूप मोठ्या प्रमाणात टीका करतायत सरकारवर. अमरावती कुठल्याही बहिणी अपात्र नाही. जी काही पात्रची कॅटेगरी आहे त्याची स्क्रुटनी सुरू आहे. त्यामुळं काही अकाउंट बंद पडल्या गोष्ट खरी आहे, पण हे स्क्रुटनी झाल्यानंतर जे पात्र अकाउंट आहे ते सर्व सुरू होणार आहे. कालच आमच्या आदिती तटकरे जी महिला बालकल्याण मंत्री यांचीही चर्चा झाली.
नागपुरातील या ठिकाणी अमरावतीमध्ये काही ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले, पण काही बहिणी पात्र आहेत तरी बंद झाले आहेत. ते सर्व सुरू करण्याची पुन्हा एकदा मोहीम चालू होणार आहे. मात्र लाखो 80 लाख वगैरे आकडा चुकीचा आहे. आणि मी हे सांगतो की स्क्रुटनीमध्ये कधी कधी अकाउंट बंद पडतात, पण एकदा स्क्रुटनी झाल्यानंतर मात्र पात्र जे असतील त्यांचं जुनंही चालू होईल आणि नवीनही चालू राहील. जुनं काही बंद पडलं असेल त्याही महिन्यातलं त्यांना मिळेल आणि पुढचंही सुरू राहील.